इयत्ता दुसरी ते चौथीसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार उन्हाळी सुट्टीमध्ये होणार प्रशिक्षण। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर जे प्राथमिक शिक्षक आहेत, इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीला शिकवणारे, त्यांच्यासाठी जो NEP नवीन अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार उन्हाळी सुट्टीमध्ये अभ्यासक्रमाच्या बाबतीत त्यांचं एक प्रशिक्षण होणार आहे आणि याबद्दलची एक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका। चला तर बघूया की इयत्ता दुसरी ते चौथीसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार उन्हाळी सुट्टीमध्ये कोणतं प्रशिक्षण होणार आहे। तर इयत्ता दुसरी ते चौथी वर्गाकरिता शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार उन्हाळी सुट्टीमध्ये एक प्रशिक्षण होणार आहे। याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहे। यानुसार नमूद करण्यात आलेले आहे की राज्यस्तर प्रशिक्षण आयोजनासाठी प्रशिक्षणार्थी यांचे जनगणना प्रशिक्षण तसेच स्थळ निश्चिती या कारणास्तव यापूर्वी देण्यात आलेल्या प्रशिक्षण तारखांमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। त्यानुसार कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत। आता सदर सुधारित जे वेळापत्रक आहे ते आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊ शकतो। तर यामध्ये बघा, हा तो पत्र आहे, प्रति उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व। याच्यामध्ये विषय देण्यात आलेला आहे इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजन कालावधी सुधारित करण्याबाबत सूचना। यामध्ये जो नवीन वेळापत्रक देण्यात आलेला आहे तो आपण बघूया। बघा, माध्यम आहे मराठी व उर्दू, प्रशिक्षण स्तर असणार आहे राज्यस्तर। इयत्ता दुसरीचा नियोजित कालावधी असणार आहे 8 ते 10 मे 2026 आणि इयत्ता तिसरी चौथीसाठी आहे 8 ते 11 मे 2026। मराठी माध्यमासाठी आहे जिल्हा स्तर, त्याच्यामध्ये असणार आहे 18 मे ते 20 मे आणि तिसरी आणि चौथीसाठी असणार आहे 18 मे ते 21 मे। मराठी व अन्यसाठी असणार आहे तालुका स्तरावर प्रशिक्षण। हे होणार आहे इयत्ता दुसरीसाठी 25 मे ते 12 जूनच्या दरम्यान, 25 मे ते 12 जून, 9 जून ते 12 जून असेल किंवा यामध्ये बरोबर 25 मे ते 12 जून या दरम्यान कोणत्याही 3 दिवस ते प्रशिक्षण होणार आहे। आणि इयत्ता तिसरी आणि चौथीसाठी सुद्धा 25 मे ते 12 जून यामध्ये 4 दिवस प्रशिक्षण होणार आहे। त्यानंतर उर्दू माध्यमासाठी जिल्हा स्तरावर प्रशिक्षण होणार आहे, ते 18 मे ते 12 जूनच्या दरम्यान होणार आहे 3 दिवस आणि तिसरी आणि चौथीसाठी 18 मे ते 12 जूनच्या दरम्यान 4 दिवस हे प्रशिक्षण होणार आहे। तर एकंदरीत हा तो एकंदरीत पत्र होता, परिपत्रक होता, जो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे। राज्यस्तर प्रशिक्षण दिनांक 8 ते 11 मे 2026 या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शिर्डी, कोपरगाव रोड, कोकण या ठिकाणी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी हे प्रशिक्षण होणार आहे। आणि ह्या प्रशिक्षणाचाही टाइम टेबल जो आताच मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याच पद्धतीने हे प्रशिक्षण होणार आहे। तर एकंदरीत इयत्ता दुसरी ते चौथीसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी NEP म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी नुसार उन्हाळी सुट्टीमध्ये त्यांना शिक्षणविषयक मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रशिक्षण होणार होतं। त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। ज्यांनी TET 2026 साठी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे, अत्यंत हमखास येऊ शकणाऱ्या प्रश्नांचे व्हिडिओज जर TETचे आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आणि TETचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व शिक्षक मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार।